नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. काल आपण जे ॲनालिसिस केलं होतं निफ्टीमध्ये, की फ्लॅट किंवा गॅप अप होऊन ओपन होऊन जर 23,645 लेवल ब्रेक केली तर आपलं अपसाईडचं टार्गेट ऑलमोस्ट 23,831 पर्यंत असणार. मार्केटने आज ते टार्गेट टच करून त्याच्या खाली क्लोज झालेली आहे. आता आपण उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची, उद्यासाठी आपण याच्यामध्ये ॲनालिसिस करणार आहे. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, की प्लीज तुम्ही आपले व्हिडिओ शेअर, लाईक आणि कमेंट करत चला. त्यांनी मला खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि मी तुम्हाला अजून खूप सोप्या पद्धतीने चांगल्या चांगल्या लेवल्स तुम्हाला ॲनालिसिस करून देऊ शकतो. आता आज काय झाले मार्केटने बघा, मार्केट ओपन झाल्यापासून कंटिन्युअसली वरच गेलं आणि कालचा जो एक शूटिंग स्टारचा जो हाय होता इथे आणि बरोबर मार्केटने इथे येऊन क्लोजिंग दिलेली आहे आणि कंटिन्युअस मार्केट एक ऑलमोस्ट 22,900 पासून आज 23,700 म्हणजे 1,000 पॉईंटचं नियरेस्ट आलेलं आहे. उद्या आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, 23,800च्या वर जर आपल्याला एक मार्केट जाताना दिसते किंवा एखादी एंट्री मिळाली बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्नची समथिंग, तर आपण काय करा तिथं एक कॉल बाय करून आपलं टार्गेट ऑलमोस्ट 24,000पर्यंत असणार आहे. म्हणजे 150 ते 200 पॉईंटचं फर्स्ट टार्गेट याच्यामध्ये आपल्याला अचीव्ह होणार आहे. त्यानंतर समजा मार्केट 23,800 या लेवलमध्ये इथे कुठेतरी गॅप अप झालं 900 समथिंग लेवलला, तर काय करायचं, एखादा सपोर्ट इथे घेते का पाहायचे 23,832 समथिंग या लेवलला आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही लेवल ब्रेक करते का ते पाहायचंय. किंवा मार्केट ओपनच झालं 24,000ला, तर इथनं मग एखादी पुट साईडचे पोझिशन भेटते का आपल्याला हे पाहायचंय. आता या एंट्रीज जसं मी तुम्हाला सांगतो, की एक ठराविक लेवल ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एंटर करायचे. मग अशा वेळेस काय करायचं, एक तर तुम्ही बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा इंडिकेटर्समध्ये जाऊन तुम्ही इथं एक 5 मूव्हिंग एव्हरेज किंवा EMA तुम्ही इथं अप्लाय करू शकता. मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल हे अप्लाय करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही 5 ची लेंथ ठेवा इथे. आणि जेव्हा पण तुम्हाला एखादा कॉल बाय करायचा असेल, आता बघा मी तुम्हाला ही लेवल सांगितलेली आहे. समजा याच्यावर तुम्हाला एखादा कॉल पोझिशन मिळाली किंवा याच्यावर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न क्लोज होते, तर तिथं तुम्हाला सिंपल प्रकारची एंट्री ही मिळून जाते. आलं लक्षात. समजा मार्केट गॅप अप न होता मार्केट थोडंसं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 23,730 या लेवलला जर मार्केटने फ्लॅट ओपन होऊन ब्रेक केलं, लक्षात घ्या, तर आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे 23,600. हे आपलं नियरेस्ट टार्गेट. समजा हेही ब्रेक झालं तर ऑलमोस्ट 24,470 इथपर्यंत आपलं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे या लेवलपर्यंत, मार्केट जर फ्लॅट ओपन होऊन गेलं तर. समजा मार्केट फ्लॅट ओपन न होता समजा गॅप डाऊन ओपन झालं, ही लेवल मी तुम्हाला सांगितली, गॅप डाऊन ओपन झालं आणि इथे कुठेतरी या लेवलमध्ये झालं, जेव्हा इथे या 100 पॉईंटमध्ये कुठेतरी ओपन होईल 23,700 ते 600च्या यामध्ये, इथं आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायचं आहे. कारण की मार्केट आता कंटिन्युअसली गॅप अप होतोय आणि वर चाललेलं होतं. आपण फ्लॅट ओपनिंगची कंडिशन पाहिली अप साईडला आणि डाउन साईडला. गॅप अपची अप साईडला पाहिली. फक्त गॅप डाऊन कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं, इथे कोणताही ट्रेड घ्यायचा नाही. एकतर ही लेवल तरी आपली ब्रेक झाली पाहिजे किंवा मार्केटने इथे एखादा सपोर्ट ब्रेक करून किंवा इथे थोडासा एखादा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून मग आपल्याला एंट्री मिळू शकते 23,600ला. ते ऑलमोस्ट 23,470 पर्यंत आपल्याला डाऊन साईडसाठी निफ्टीमध्ये एंट्री मिळू शकते. त्यानंतर येतं सेन्सेक्स. आज सेन्सेक्समध्ये पण आपल्याला काय करायचं, उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर फ्लॅट समजा ओपन झालं तर 76,500ची लेवल जर समजा सेन्सेक्सने ब्रेक केली, तर आपलं नियरेस्ट टार्गेट असणार आहे 75,900. म्हणजे ऑलमोस्ट 600-650 पॉईंटचं आपल्याला याच्यामध्ये इझी डाऊन साईडसाठी टार्गेट मिळू शकतो. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि तेव्हा पण एखादा जर बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवला, लक्षात घ्या प्रत्येक गोष्टींच्या सिच्युएशननुसार मी वेगळं तुम्हाला सांगतो. इथं याच्या खाली जर समजा गॅप डाऊन झाले आणि इथनं पण मार्केट खाली आलं, तर आपलं टार्गेट सेम राहणार आहे 75,900. समजा मार्केट हे गॅप अप झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन अपसाईडला जायला लागलं. फ्लॅट ओपन होऊन जर समजा मार्केट अपसाईडला जायला लागलं, तर 76,900 हे आपलं याच्या वरच आपल्याला कॉलसाठी ट्रेड घ्यायचा आणि त्याचं ऑलमोस्ट तिथं जर समजा तुम्हाला एंट्री मिळाली, तर ऑलमोस्ट टार्गेट असणार आहे 77,600. म्हणजे याच्यामध्ये 600-650 पॉईंटचं तुम्हाला याच्यामध्ये टार्गेट हे
मिळू शकतं. लक्षात घ्या, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. फर्स्ट हाफमध्ये ट्रेड नाही मिळाला तरी दुपारी 2 नंतर तुम्हाला याच्यामध्ये एक क्विक ट्रेड मिळू शकतो आणि क्विक ट्रेड जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ते 3 ते 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर या घेऊ शकता. आता ह्या झाल्या आजच्या लेव्हल्स. सगळ्यांना पुन्हा एकदा एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट्स करत चला. याने मला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. ओके. थँक यू.